श्री स्वामी समर्थ. तर उठल्या उठल्या मी चहा वगैरे बनवून घेतला. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर म्हटलं सगळं आवरलं होतं, आंघोळ वगैरे म्हटलं त्या अगोदर बेडशीट पण चेंज करून घेऊया. कारण 2-2, 4-4 दिवसांनी बेडशीट मी चेंज करत असते. कारण मुलं ऐकत नाहीत माझी, कधी कधी जेवायला पण तिथंच बसतात. म्हणून म्हटलं आता चेंज करून घेऊया. त्या अगोदर मी इथं प्लॅस्टिक घालते, कारण लहान मुलगा आहे तो सारखं पाण्याचं चालू असतं, त्याचं ग्लासमधनं पाणी घेऊन जायचं आणि खाली सांडवायचं. म्हणून म्हटलं प्लॅस्टिक थोडं घालून ठेवलं तर आतमध्येपर्यंत जात नाही पाणी. म्हणून म्हटलं बेडशीट पण घातला तर त्याच्यावर आणि असं मी बेड आवरून घेतला, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर खिडकीचे पडदे वगैरे काढून घेतले, कारण इतका अंधार पडतो आमच्या रूममध्ये, कंटिन्यू आम्हाला लाईट लावावं लागतो, बघू शकता तुम्ही. तर सगळं आवरलं होतं, बाकीचं नाश्ता वगैरे बनवायचा होता. म्हणून म्हटलं हॉल आवरला आणि त्यानंतर सगळे दरवाजे वगैरे काढून घेतले. कारण 1 RK रूम असल्यामुळे भरपूर अवघड जातं, कारण 1 RKमध्ये सगळं हॉल एकच असतो आणि बेडरूम पण एकच असते. त्यानंतर मी हे आवरून झाल्यानंतर पोहे वगैरे भिजत घातले आणि पोहे बनवणार होते, बघू शकता. इथं मी कांदा, जिरं, मोहरी सगळं ॲड केलं याच्यामध्ये आणि त्यानंतर मिरची आणि शेंगदाणे आणि हळद वगैरे सगळं ॲड करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी कढीपत्ता तेवढा नव्हता अवेलेबल, म्हणून मी काय कढीपत्ता घातला नाही. आणि असे मी पोहे वगैरे नाश्त्याला बनवून घेतले आणि ते खाऊन झाल्यानंतर म्हटलं आता आपण बाकीची तर कामं करायचीच होती मला, कारण कपडे वगैरे धुवायचेच होते. म्हणून म्हटलं कपडे वगैरे धुवून घेऊ. तोवर कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर म्हटलं तर तिला स्कूलला सोडायचा टायमिंग झाला होता, म्हणून म्हटलं सॉक्स घाल तू, बाकीचं मी सगळं आवरलं. म्हणून तिला सोडायला जायला पाहिजे होतं मला, म्हणून माझी घाई चालू होती, कारण सकाळी भरपूर घाई असते माझी. तर बघू शकता ही स्वतःच घालत होती सॉक्स आणि आम्ही निघालो होतो आणि त्याला घरीच ठेवलं होतं. तर त्याची काही मुलग्याची तब्येत ठीक नव्हती, म्हणून म्हटलं त्याला घरीच थांब. तर हिला सोडायला गेली होती मी आणि परत तिथून आल्यानंतर मला कुकर तेवढं लावलं होतं. म्हटलं आता हे पण जेवायला येतील, म्हणून मला आमटी वगैरे बनवायची होती, म्हणून मी इथं आमटी ही बनवत होती. तर बघू शकता तुम्ही. आणि टोमॅटो वगैरे, कांदा, जिरं, मोहरी यात पण घातलं आणि हळद घातली. आणि त्यानंतर बघू शकता इथं तेल पण कसं छान सुटलेलं आहे आणि लाल तिखट घातल्यावर तर अजूनच कलर छान आलेला आहे, लाल लाल. तर बघू शकता. आणि मी असे डाळ वगैरे बनवून झाल्यानंतर म्हटलं आता बाकीची कामं परत होतीच मला, कारण कपडे वगैरे सुकत टाकायला पाहिजे होतं, कारण मी तिला सोडण्याच्या नादात घाईत घातलेच नव्हते. आणि अशी बनवली होती मी भातासोबत डाळ, तर बघू शकता. आणि छान अशी झाली होती. आणि त्यानंतर मी झोपली वगैरे होती, बाकीची कामं आवरली आणि परत तिला आणायला मी जाण्यासाठी तयार झाली. तसं तर माझं कुठं जाणं येणं होत नाही, तर एवढाच माझा प्रवास असतो डेली. परत तिला घेऊन आली मी आणि आल्यानंतर इथं कपडे वगैरे सुकत टाकले होते, ते काढले मी सुकलेले. आणि त्यानंतर ती दीदी आल्यानंतर तिला काय फ्रेश व्हायला द्यायचं नव्हतं, त्याला मला व्यायाम शिकव म्हणून तो तिच्या पाठीमागं लागलेला. तर तुम्ही बघू शकता या व्यायामचं नाव काय तुम्हीच द्या, कारण मुलगा माझा कसं पण करत होता, बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत आलास तर एक लाईकचं बटन दाबून जावा, कारण एक लाईकचं बटन माझ्यासाठी एक इम्पॉर्टंट असतं. आणि आजचा दिवस असा गेला तर बाय बाय फ्रेंड्स.